नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये हर्षू विथ स्टोरी. मूळव्याध का होतो? कोणत्या सवयी आणि आहारांमुळे हा त्रास वाढू शकतो? तर नमस्कार मित्रांनो, अनेक लोकांना मूळव्याध म्हणजे पाईल्सचा त्रास असतो, पण लाजेमुळे ते याबद्दल बोलत नाहीत. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटतो, पण वेळेत काळजी घेतली नाही तर तो वाढू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध का होतो, कोणत्या सवयी आणि आहारांमुळे हा त्रास वाढू शकतो आणि त्यापासून बचाव कसा करता येईल हे जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी मूळव्याध म्हणजेच काय ते समजून घेऊया. गुदद्वाराच्या भागातील रक्तवाहिन्यांवरती जास्त ताण आल्यामुळे त्या सुजतात. त्यामुळे वेदना, खाज, शौचाच्या वेळी रक्त येणं किंवा गाठ जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात. या त्रासाचं एक मोठं कारण म्हणजेच दीर्घकाळ बद्धकोष्ठता. शौच करताना जास्त जोर लावावा लागल्यास त्या भागावरती ताण येतो आणि मूळव्याध होण्याचा किंवा वाढण्याचा धोका वाढू शकतो. दुसरं कारण म्हणजेच कमी फायबर असलेला आहार. जर आहारात फळं, भाज्या, कडधान्य आणि संपूर्ण धान्य कमी होत असेल तर शौच कडक होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेची शक्यता वाढते. तिसरं कारण म्हणजेच पुरेसं पाणी न पिणं. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास शौच कडक होऊ शकतं, त्यामुळे त्रास वाढू शकतो. चौथं कारण म्हणजेच बराच वेळ एकाच जागी बसून राहणं आणि शारीरिक हालचाल कमी असणं. निष्क्रिय जीवनशैलींमुळेही काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता आणि त्यासोबतच मूळव्याधीचा त्रास वाढू शकतो. काही लोक विचारतात की कोणते पदार्थ खाल्ल्याने मूळव्याध होतो. प्रत्यक्षात एखादा एकच पदार्थ मूळव्याध निर्माण करतो असं म्हणता येणार नाही. मात्र खूप कमी फायबर असलेला आहार, जंक फूड, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि पुरेसं पाणी न पिल्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते आणि त्यामुळे मूळव्याधीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. काही लोकांना खूप तिखट अन्न खाल्ल्यानंतर लक्षणं अधिक जाणवू शकतात, पण हे प्रत्येकामध्ये सारखं नसतं. मग काय करावं? रोज पुरेसं पाणी प्या, आहारात फायबरयुक्त पदार्थ वाढवा, नियमित चालणं किंवा व्यायाम करा, शौचाची इच्छा दाबून ठेवू नका आणि शौचालयात खूप वेळ बसून राहणं टाळा. जर शौचाच्या वेळी वारंवार रक्त येत असेल, तीव्र वेदना होत असतील, गाठ वाढत असेल किंवा त्रास सतत होत असेल तर स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण अशा लक्षणांमागे इतर कारणही असू शकतात. तर मंडळींनो, आजचा आपला विचार आहे योग्य आहार, पुरेसं पाणी आणि नियमित व्यायाम अनेक पचनांच्या समस्यांपासून संरक्षण देऊ शकतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती माहितीपूर्वक व्हिडिओसाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या. असे नवनवीन विषयांवरती मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओज घेऊन येत राहील, पण त्याआधी सर्वात तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर लवकरात लवकर सबस्क्राईब